24:50 बातम्या. मुंबईतील महायुतीचा पहिला मेळावा आज वांद्र्यामध्ये पार पडणार आहे. महायुतीच्या मेळाव्यात आशिष शेलार, किरण पावसकर आणि समीर भुजबळ उपस्थित असतील. महायुती आज मुंबईमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे. महाविकास आघाडीत सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून बिघाडीची शक्यता. एकीकडे ठाकरेंनी सांगलीमध्ये उमेदवार दिलेला असताना शरद पवार गटानंही भिवंडीमध्ये उमेदवार दिला. यावरून सर्वांनी आघाडी धर्म पाळला पाहिजे असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं. एकीकडे काँग्रेसचे बडे नेते जाहीर नाराजी व्यक्त करत असताना काँग्रेसच्या नेत्यांची समजूत काढण्यासाठी खासदार संजय राऊत आज सांगलीत दाखल झालेत. मात्र सांगलीची जागा शिवसेनाच लढणार असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं आणि विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांची नाराजी लवकरच दूर होईल असं राऊत म्हणाले. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अभिनेते गोविंदा रामटेकमधील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवेंच्या प्रचारासाठी उतरलेत. मी जिथे जातो तिथे विजय मिळतो असं गोविंदांचं म्हणणं आहे. तसंच मी मुंबईतून तिकीट मागितलेलं नाही, निवडणूक लढवण्याबाबत काहीही चर्चा केली नसल्याचं गोविंदांनी स्पष्ट केलं. राज्यातील प्रचारानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी केरळमध्ये प्रचारासाठी जाणार आहेत. फडणवीस भाजपचे स्टार प्रचारक असल्यामुळे ते वेगवेगळ्या राज्यात प्रचारासाठी दौरे करणार आहेत. शरद पवार गटाचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या गोदामांवरती MMRDAकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. येवई येथील आर्किओलॉजी पार्कमधील गोदाम बांधकामावरती कारवाई करण्यात आली आहे. अहमदनगरमधील सुपा MIDCमधील खंडणी माफियांचा बंदोबस्त करावा लागेल अशी टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी निलेश लंकेंवरती केली होती आणि यावरती निलेश लंकेंनी विखे पाटलांवरती पलटवार केला. धमक्या कोण देत आहे हे जनतेला माहीत आहे असं निलेश लंके म्हणाले. अकोल्याचे खासदार संजय धोत्रेंबद्दल नाना पटोलेंनी केलेल्या निंदनीय वक्तव्यावरून बावनकुळेंनी चांगला समाचार घेतला. घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचेही मरण चिंतू नये, मतं मिळवण्यासाठी नाना पटोलेंनी गिधाडाच्या वृत्तीनं न वागण्याची सल्लावाचक टीका बावनकुळेंनी केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बीडमध्ये बजरंग सोनावणेंच्या उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे ज्योती मेटे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. तर ज्योती मेटे अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून कळतंय. भुजबळ कुटुंबियांनी नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज भरायला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात भुजबळ कुटुंबियांकडून 6.5 कोटी रुपये भरले असल्याची माहिती मिळते. नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. फडणवीस आणि अजित पवारांमध्ये नाशिकच्या जागेवर 1.25 तास चर्चा झाली असून छगन भुजबळांना नाशिकची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. नुकतेच काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या संजय निरुपम यांची शिवसेनेकडून चाचपणी सुरू आहे. संजय निरुपमांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होण्याची देखील शक्यता आहे. तर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मराठमोळे अभिनेते शरद पोंक्षे, सचिन पिळगावकर आणि सचिन खेडेकर या कलाकारांची देखील चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळते. महायुतीतील जागा वाटपात तिढा नाही, सगळ्या जागांवरती योग्य प्रकारे चर्चा करून निर्णय घेण्यात आलाय असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांनी केले. तर उद्या गोंदियात गृहमंत्री अमित शहा यांची विराट सभा होईल आणि आमचाच उमेदवार जिंकून येईल असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापुरात येणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भाजप कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय आणि या सभेला देवेंद्र फडणवीस संबोधित करतील. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावरती बोलताना जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत त्यावरती बोलून काहीच उपयोग नाही अशी प्रतिक्रिया रक्षा खडसेंनी दिली. पक्षाचे वरिष्ठ जो आदेश देतील त्या पद्धतीने आम्हाला काम करायचे असं त्यांनी म्हटलं. जळगावात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपच्या नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी महाजनांनी चांगलेच खडेबोल सुनावलेत. घरात बसू नका, AC गाड्या सोडा आणि कामाला लागा अशा शब्दात गिरीश महाजनांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. बीड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीनं बजरंग सोनावणे यांना संधी दिली असून यावरती पंकजा मुंडेंनी भाष्य केलं. बजरंग सोनावणेंना निवडणुकीसाठी शुभेच्छा. माझी निवडणुकीची तयारी ही निवडणूक जाहीर झाल्यावर नव्हे तर 5ही वर्ष सुरू असते असं पंकजा मुंडे म्हणाल्या. रामटेक लोकसभा मतदारसंघात सध्या काँग्रेस आणि महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. सत्ताधाऱ्यांनी कटकारस्थान करून जात वैधता प्रमाणपत्र माझं रद्द केलं असा आरोप रश्मी बर्वेंनी केला. तर बर्वेंच्या या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचा दावा आशिष जयस्वाल यांनी केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे आज कुडाळमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा अद्याप घोषित झालेली नाही, तर या जागेवरती नारायण राणे यांचीच वर्णी लागणार असल्याचं मानलं जात आहे.
आरबीआयने यंदाच्या आर्थिक वर्षातलं पहिलं पतधोरण जाहीर केलंय. यंदा देखील रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही. रेपो रेट 6.5% कायम ठेवल्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळालाय. विदर्भातील यवतमाळ, अकोला, चंद्रपुरात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. तसंच मुंबईसह रायगड, ठाणे आणि पालघरमधील हवेतील आर्द्रतेमुळे उकाडा वाढणार आहे. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील सावळदा इथल्या शेतकऱ्यांनी गव्हाची लागवड केली होती. मात्र या गव्हाची वाढ खुंटल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. बोगस बियाणांमुळे हा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक्क धरणामध्ये अवघा 29% पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन नंदुरबार नगर परिषदेकडून करण्यात आलंय. राज्यात काही ठिकाणी पाण्याच्या पातळीत झपाट्यानं घट झाली आहे. काही प्रकल्प कोरडे ठाक पडल्यानं नागरिकांची ओढाताण सुरू आहे. मराठवाड्यातील 647 गावांना सध्या 773 टँकर्सनं पाणी पुरवठा होतोय. सोलापूर शहरामध्ये तापमानाचा पारा तब्बल 42 अंशांवरती पोहोचलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तापमानाचा पारा 3 ते 4 अंश सेल्सिअसनी वाढला असून उष्माघाताचा धोका निर्माण झालाय. लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील लिलाव गेल्या 7 दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. वादळी वाऱ्याचा झालेल्या अवकाळी पावसाचा फटका यंदा गहू पिकाला बसतोय आणि त्यामुळे जळगावच्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाची आवक घटली असून गहू खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. उरणला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई आणि पुनाडे या दोन्ही धरणांनी तळ गाठलाय. मागील 6 महिन्यांपासूनच मंगळवार आणि शुक्रवारी पाणी कपात सुरू असून आता पाणी टंचाईचं संकट आणखी गडद झालंय. तुरीच्या भावात मागील 3 दिवसांपासून काहीशी वाढ झाली असून तुरीचा सरासरी भाव पुन्हा 10,000वरती पोहोचलाय. तुरीच्या भावातली तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांचा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमधील चढउतार कायम आहेत तर बाजार समित्यांमधील भाव पातळीत काही प्रमाणात चढउतार पाहायला मिळत आहेत. बाजार समित्यांमध्ये कापसाला सरासरी 7,400 ते 7,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळालाय. देशातील बाजारात सोयाबीनचे भाव मंदीतच आहेत. सोयाबीनची आवक वाढल्यानं सोयाबीनला प्रति क्विंटल 4,300 ते 4,500 रुपये भाव मिळतोय आणि ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी वर्तवलाय. देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव क्विंटल मागे 50 ते 100 रुपयांनी वाढले. सध्या हरभऱ्याचा भाव सरासरी 5,200 ते 5,400 रुपयांच्या दरम्यान आहे तर पुढील दीड महिना 100 ते 200 रुपयांपर्यंत चढउतार राहू शकतात असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दुष्काळामुळे घटलेलं उत्पादन आणि चांगली मागणी यामुळे कांद्याला चांगल्या भावाची अपेक्षा होती. मात्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केली. त्यातच आता बाजारात उन्हाळी कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याला प्रति क्विंटल 1,200 ते 1,400 रुपये भाव मिळतोय. जळगाव विमानतळावरून फ्लाय 91 विमान कंपनी 8 एप्रिलपासून गोवा, हैदराबादला तर 1 मे पासून पुणे येथे विमानसेवा सुरू करणार होती. मात्र 8 एप्रिलऐवजी आता 18 एप्रिलपासून विमानसेवा सुरू करणार असल्याचं विमान कंपनीनं सांगितलंय. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरामध्ये वाहतुकीचा बोजवारा उडालाय. अवजड वाहन बंदी असताना देखील वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ही वाहनं प्रवेश करतात आणि त्यामुळे मुख्य मार्गावरती वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांना फुलांचा बहर आलाय. रावेत परिसरात बहावा, चेरी ब्लॉसम, विविधरंगी बाउनाईविला तसंच ब्लूमिंग येलो ही फुलं वाटसरूंना आकर्षित करतायत. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील धने गावातील गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवरती बहिष्कार घातलाय. 1993च्या भूकंपानंतर धनेगावचं पुनर्वसन करण्यात आलं होतं. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही पुनर्वसित केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्यानं संतप्त गावकऱ्यांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय. पुणे महापालिकेचं मुरलीधर लायगुडे रुग्णालय खासगी एजन्सीला देण्यात धायरीकरांनी तीव्र विरोध दर्शवलाय आणि दरम्यान या संदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पुणे पालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय आणि रुग्णालयाच्या खासगीकरण प्रक्रियेत एका स्थानिक नगरसेवकाला जास्त रस असल्याचा आरोप होतोय. उन्हाळ्याच्या हंगामासाठी कोकण रेल्वेनं विविध मार्गांवरती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार 7 एप्रिल ते 6 जून दरम्यान विशेष रेल्वे चालवले जाणार आहेत. मुंबईत स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांविरोधात क्लीनअप मार्शलची कारवाई सुरू आहे. या क्लीनअप मार्शलनं ऑनलाईन पद्धतीनं 75,000 रुपयांचा दंड वसूल केलाय. मुंबई शहरातील उघड्या मॅनहोलवरती संरक्षक जाळ्या आणि झाकणं लावण्याची जबाबदारी यापुढे संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांची असणार आहे. मे महिन्यापर्यंत या जाळ्या बसवण्याचं उद्दिष्ट असून पावसाळ्याआधीच हे काम पूर्ण करण्याचं आव्हान आहे.
निवडणुकीच्या काळात कोणतीही कामं करताना निवडणूक आयोगाची मंजुरी घेणं आवश्यक आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेनं विविध कामांचे 228 कोटींचे प्रस्ताव मंजुरीसाठी आयोगाकडे पाठवलेत. खड्डे बुजवणं, नालेसफाई या कामांसाठी आयोगाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी एफडीएमधील सुमारे 80% अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस अन्नपदार्थ आणि औषधांच्या गुणवत्ता तपासण्याचं काम ठप्प राहणार आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वयोवृद्ध आणि दिव्यांगांना होम व्होटिंगची व्यवस्था करून दिली असल्यानं प्रशासन कामाला लागलंय. याच पार्श्वभूमीवर चोपडातील तहसीलदारांनी बीएलओंची बैठक देखील घेतली. डोंबिवलीत प्रक्रिया न केलेलं केमिकलयुक्त सांडपाणी थेट नाल्यात सोडल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळानं चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली. लोकसभा निवडणुकीदरम्यान नवी मुंबईत होणाऱ्या प्रचार सभा, बैठका आणि आंदोलनांसह सर्व राजकीय घडामोडींवरती लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र पथकं तयार करण्यात आली आहेत. सर्व सभांचं चित्रीकरण केलं जाणार असून आचारसंहिता भंग केल्यास कारवाई होणार आहे. मुंबईमध्ये मालमत्ता कर थकबाकीदारांचे चेक बाउन्स होण्याचे प्रकार वाढू लागलेत. आतापर्यंत 892 चेक बाउन्स झाले असून 853 प्रकरणांमध्ये पालिकेकडून 37 कोटी 83 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. इलेक्शन ड्युटीची ऑर्डर रद्द करावी या मागणीसाठी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसाला सरासरी 150 ते 175 विनंती अर्ज दाखल केले जात आहेत. त्यामुळे हे अर्ज स्वीकारून अर्जदारांच्या प्रश्नांची उत्तरं देताना निवडणूक कर्मचारी हैराण झालेत. मुंबई महानगरपालिकेच्या डीप क्लीन ड्राईव्ह मोहिमेला यश मिळत आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारली असून हवा गुणवत्ता निर्देशांकात घट झाली आहे. मुंबईत सरासरी 100च्या खाली तर काही ठिकाणी 70 पर्यंत हा निर्देशांक नोंदवण्यात आलाय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतून डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम सुरू करण्यात आली आणि मुंबईतील प्रदूषणात घट झाली असून मुंबई महापालिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. शेअर गुंतवणुकीमध्ये जादा नफ्याचा आमिष दाखवून जळगावातील प्राध्यापिकेची फसवणूक झाली होती. त्याच पद्धतीनं आता रावेर तालुक्यातील निंबोल येथील डॉक्टरांची 19 लाखांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मालेगावच्या जोडगे येथे घडली. विहिरीला कठडा नसल्यामुळे मुलगी विहिरीत पडली आणि तिला वाचवण्यासाठी आईनं विहिरीत उडी मारली. मात्र दोघींना पोहता येत नसल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. नागपूर विमानतळावरती कस्टम्सनं मोठी कारवाई केली आणि या कारवाईत 8 कोटी 81 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून एकाला अटक करण्यात आली आहे. जागतिक पातळीवरती सरासरी आयुर्मानात दिवसेंदिवस वाढ होत असून भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात वाढ झाली आहे. 1990 ते 2021 या कालावधीत जागतिक पातळीवरती सरासरी आयुर्मान 6.2 वर्षांनी वाढलंय तर भारतीयांचं सरासरी आयुर्मान 8 वर्षांनी वाढल्याचं समोर आलंय.